कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मी अगं कुठे घेऊन चालली मला? मावशीनं कराय काय सांगितलंय ना, आपण करतोय काय? आता त्या वडाकडे कशा बी घेऊन चालले मला? अगं चल ग, वडाकडे जावं लागतंय छंचे। हे बघ, नवरा कसा बी असला का नाही तरी त्याला मान द्यावाच लागतोय, रीत आहे, पाळावी लागते। चल जाऊ वडाकडे। मम्मी आधी त्या आधीपतीला शोधलं पाहिजे, ते जर सापडले नाही ना तर मावशी आपल्याला गायब करल, आणि अशी गायब करल ना का आपण शोधून बी सापडणार। अधिपतीला फोन केले पण उचलतच नाही त्यो। आता काय पायपीट करा आणि हुडकायला जा। काय करायचं? मम्मी अगं मम्मी काय? हे बघ अधिपतीचं शेपूट सापडलं, आता अधिपती बी सापडल। अगं म्हणजे काय? म्हणजे ते बघ की मास्तरडी। मास्तरडी आहे व्हय? बघता इतर चंचे, तिने एवढी चांगली साडी कशी काय नेसली ग? पट्टा पट्टा करून चालल्या, मला वाटलं रस्त्यावर आलेत म्हणजे पैसे नसतील यांच्याकडे, नाही। हे बघ पूजेचं ताट बी आहे बघ हातात। मम्मी मास्तरडीची पूजा काय पूर्ण होता कामा नाही। वहिनी आता पूजा करून घे। हो थांबा थांबा, हे काय सांगते हो नंतर, जा। वहिनी तुमची नाही, अहो पहिली वटपौर्णिमा आहे ना तुमची, मग उखाणा तर झालाच पाहिजे। काय हो, नाव घ्यायलाच पाहिजे। अहो उखाणा मला पाठ नाही असं काही। अहो वहिनी कमाल आहे हो तुमची, शिक्षिका आहात ना तुम्ही, आत्ता उखाणा तयार करा, त्यात काय एवढं? बरं ठीक आहे, प्रयत्न करते। वडाला घालते प्रदक्षिणा 7, वडाला घालते प्रदक्षिणा 7, अधिपती रावांचं नाव घेते, लाभू दे त्यांची जन्मजन्मी साथ। वा कमाल आहे वहिनी, घेऊ आता। झालं बघा सगळं, आणि ते गोडाऊन मधलं बी उरकलं सगळं। अहो कमाल केली राव तुम्ही। अहो एवढ्या कामाला 2 कामगार अख्खा दिवस लावतात आणि तुम्ही 2 तासातच सगळं उरकलं, कमाल आहे। आपलं कामच फास्टात असते, टंगळ मंगळ नसते अजिबात। बरोबर, ते आपण बोललो होतो तसं पेमेंटचं तेवढं वय वय देणार की। अजून परत काय काम असेल तर सांगा, जाऊ बरं का, बिंदास बिंदास सांगा। अहो नक्की सांगणार, एवढ्या स्पीडने जर काम होत असेल तर आम्ही दुसऱ्या कोणाला बोलवत नसतोय बघा। हे घ्या पैसे। वा वा, अहो धाकलं सरकार, तुमच्या मानानं हे पैसे फार कमी आहे। नाही नाही, भरपूर आहे, लय मोठं काम केलं तुम्ही, आमचं मनापासून धन्यवाद। हो कमाल करताय, काम केलं तुम्ही आणि आम्हाला धन्यवाद म्हणताय। तुम्हाला नाही कळायचं। चला येऊ काय? पण धाकलं सरकार, तुमच्याकडे बघून एक शिकलो की माणसानं नेहमी जमिनीवर राहायला पाहिजे। बरं चला, गडबडीचा येतो। भावा इथं कुठं? वांक्या किती हॉर्न वाजवलेस मारता का? अख्खं कोल्हापूर टोस्कर घेतेस काय तू? इकडे कुणीकडे? अरे शिवानी वडाची पूजा करायला गेली ना, तिला आणायला चाललोय। अरे मी बी तिकडेच चाललोय, मास्तरीनबाई गेल्यात ना तिकडं वडाच्या पूजेला। माझं काम लवकर उरकलं म्हणताना म्हणलं त्यांचं बी पहिलं व्रत आहे,
आपण बी जाऊया म्हणलं, आपलं बी कर्तव्य आहे का नाही? होय. ही पिशू कसली? अरे जरा दुकानात कामाला गेलतो, तिकडे नवीन कपडे घालून जायला नको म्हणलं, जुनीच कपडे घालून काम केलं आणि मग नवीन घालून आता चाललो. बरं. चल. चंचे, ना काही हिच्या फेऱ्या पूर्ण होऊ देणार नाही. म्हणजे सांग, मी आलेच, जरा पाया पडून येते. मम्मी अगे आलेच. अगे ए मम्मी अगं आता बघ कशी तोंडावर आपटल्या. वाड्यावर आपटली नाही पाहिजे मम्मी, वाड चांगलं पेचलं पाहिजे, बत्तीशी भारी यायला पाहिजे. आले मोठी वटपौर्णिमा साजरी करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.